काँग्रेसचे आमदार ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आपल्याद्वारे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। विजयजी, आपण बघतोय की नागपूर अशा पद्धतीने पेटलेलं आहे की यापूर्वी कधीही नागपुरामध्ये अशी घटना घडली नव्हती। शांततेचं शहर होतं, मात्र ही जी दृश्य समोर आली आहेत ही धक्कादायक आहेत। तर नक्कीच काय झालं की नागपुरातील सर्वप्रथम मी जनतेला आवाहन करतो की आता थोड्या सामंजस्याची भूमिका घेऊन अफवावर विश्वास न ठेवता आपण शांतता ठेवावी। कोणीही अनुचित आता ज्या काही गोष्टीमधून हे प्रकार झालेला आहे त्याची संदर्भातली चौकशी नंतर होईल, पण पहिल्यांदा मी शांततेचं आवाहन करतोय। खरं तर गेल्या 4-5 महिन्यापासून काही बळबोले मंत्री हे महाराष्ट्र अशांत करायचा प्रयत्न करत आहेत। वेळीच त्याला आवर घातला असता तर अशा प्रकारे महाराष्ट्राला अशांततेला सामोरं जावं लागतं। हे कुठून तरी एक वाद उठून काढण्याचं काम जर होत असेल आणि सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी तो आंदोलनाची किंवा मोर्चाची किंवा प्रतिकात्मक काही करायची भूमिका जर ठेवत असतील तर हे चुकीचं आहे। तुम्हाला राज्य सांभाळत असताना राज्य शांततेपणे सांभाळलं पाहिजे। पण अलीकडच्या काळात कुठल्याही लोकांचा धार्मिक कुठलाही उन्माद नाही, कोणाचं काही वक्तव्य नाही, कोण काही इतर समाज काही बोलत नाही, इतर धर्माचे लोक बोलत नाही। महाराष्ट्र शांत होता आणि महाराष्ट्र शांत महाराष्ट्र आणि विशेष करून नागपूर होम टाउन माननीय मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या त्या गृहमंत्रालयामध्ये ही घटना होत असेल तर मला वाटतं की भयावह आहे। आता पोलीस या सगळ्यावर चौकशी काय व्हायची ते होईल, त्यामध्ये चौकशीमध्ये मुख्य मुळाशी करण्याची आवश्यकता आहे। परंतु आता सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांना तिथे बोलवून सर्व समाजातील मान्यवरांना बोलवून तातडीनं नागपूर शांत करणं हे महत्वाचं आहे। कारण मला तरी असं वाटतं की हे सगळं करून निष्पाप लोकांचा उद्या जीव जाईल, यामध्ये कोणाचा मंत्र्यांचा संत्र्यांचा किंवा आमदारांच्या लोकांचा जीव जात नाही पदाचा। उद्या ह्याच्यामध्ये झालेला आणि याला कारणीभूत कोण, त्यांच्यावर 302चा गुन्हा कोणावर दाखल करणार। पण वडेट्टीवारजी, या सगळ्यामध्ये कोणाची तरी फूस आहे असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्र नेण्याचं काम चाललेलं आहे। माझी शासनालाही आणि प्रशासनालाही विनंती आहे की वेळीच आवर घाला आणि नागपूर शांत करा आणि जो कोणी जबाबदार असेल त्याला त्वरित त्याच्यावर कारवाईची नंतरची प्रक्रिया आहे ती नंतर पाहू। परंतु आता मात्र मी शांततेचंच आवाहन करतो सर्व जनतेला आणि नागपूर हा शांत शहर आहे, त्वरित त्याला आवर घालण्याचं काम शांतपणे प्रशासनाने करावं आणि नागरिकांनी सहकार्य करावं असंही मी आवाहन करतोय। या घटनांमागे कोणाची फूस आहे का? हे बघा, याच्या खरं म्हणजे मी सांगितलं की काय गरज आहे, आपल्याला प्रचंड सगळं बहुमत आहे, आपलं सगळं आता शांतपणे चाललेलं आहे। काय 400 वर्षापूर्वीची खबर, कशाला तो वाद, काय त्याच्याने फायदा होणार आहे आणि कोणाचं त्याच्याने भलं होणार आहे, कोणाची चूल पेटणार आणि कोणाची चूल विझणार आहे। यामध्ये हे अशी घटनाला म्हणूनच मी म्हटलं की बळबोलेपणा जो काही महाराष्ट्रात आता अलीकडे सुरू झाला आहे कशामुळे झाला आहे, कोणाच्या चितवणीमुळे होत आहे, कोणाच्या बोलण्यामुळे होत आहे, याच्या तळाशी याची जबाबदारीच मुळात सत्ताधाऱ्यांची आहे। आम्ही त्यावर काय आम्ही बोलावं, आम्हाला बोलू पण दिलं जात नाही आणि यावर एकतर्फी काहीतरी जे आरोप केले जातात किंवा याच्यासाठी वडेट्टीवारजी, तुम्ही सविस्तरपणे साम टीव्हीशी संवाद साधलात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद।